राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे। अन्न आणि नागरी पुरवठा खातं भुजबळांना मिळण्याची शक्यता आहे। अखेर मंत्रिपद मिळाल्यानंतर छगन भुजबळांची नाराजी दूर झाली आहे। 8 दिवसांपूर्वीच मंत्रिपदाचं ठरलं होतं अशी माहिती भुजबळांनी दिली। तर ज्याचा शेवट चांगला ते सगळंच चांगलं होतं असं वक्तव्यही छगन भुजबळ यांनी केलं। छगन भुजबळ मंत्री झाले तरी आम्हाला फरक पडत नाही, मात्र भुजबळांना मंत्रिपद दिल्यानं अजित पवारांना याची चांगलीच किंमत मोजावी लागेल असा थेट इशारा देत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले। मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार असं का वागले असा सवाल जरांगेंनी विचारलाय। तर पुढील काळात मराठ्यांची नाराजीची लाट दिसेल आणि भुजबळांचा शेवट लवकरच होईल असा थेट इशारा जरांगे यांनी दिलाय। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांची मंत्रिपदी वर्णी लागली आहे। यावेळी येवल्यामध्ये भुजबळ कार्यकर्त्यांनी पेढे वाटत फटाके फोडून जल्लोष साजरा केला। नाशकातील भुजबळ समर्थकांनी जोरदार जल्लोष केलाय। यावेळी फटाके फोडत एकमेकांना पेढे भरवत त्यांनी आनंद साजरा केला। शक्तीपीठ महामार्ग कंत्राटदाराच्या माध्यमातून मंत्र्यांचे खिसे भरण्यासाठी आहे का असा सवाल विनायक राऊतांनी केलाय। तर खासदार नारायण राणेंनी आम्हाला अडवून दाखवावं असं आवाहनही राऊतांनी केलंय। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। बैठकीत मान्सूनपूर्व तयारी आणि खरीप हंगामावर चर्चा होण्याची शक्यता आहे। आर्मी प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी राजस्थानमधील लोंगेवाला फॉरवर्ड पोस्टचा दौरा केलाय। ऑपरेशन सिंदूरमध्ये सहभागी झालेल्या सैनिकांची त्यांनी भेट घेतली। रशिया आणि युक्रेन दरम्यानचा संघर्ष थांबवण्यासाठी ट्रम्प यांनी पुतीन यांच्याशी चर्चा केली। सुमारे 2 तास दोन्ही नेत्यांमध्ये खलबत झाली आहे। बीड जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। फळबागांनाही पावसाचा फटका बसल्यानं शेतकरी मेटाकुटीला आलाय। डाळिंब उत्पादकांचं जवळपास 10 ते 15 लाखांचं नुकसान झालंय। शिर्डीच्या राहता तालुक्यात अवकाळी पावसानं हजेरी लावली। वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाचा मोठ्या प्रमाणात फटका बसलाय। झाडांसह घरांची पडझड झाल्यानं शेतकऱ्यांसह नागरिकांचंही मोठं नुकसान झालंय। जुन्नर तालुक्यात सोसाट्याचा वाऱ्यासह अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली। ओतूर, डिंगोरे, उंबरज परिसरात शेतपिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय, तर रस्त्यांनाही ओढ्याचं स्वरूप आलंय। हिंगोली जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे बाजार समितीत विक्रीसाठी आणलेली हळद भिजली, त्यामुळे शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान झालंय। शिरूर तालुक्यातील सणसवाडी परिसरात अचानक बरसलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली। अनेक ठिकाणचे रस्ते पाण्याखाली गेल्यानं नागरिकांचे हाल झालेत, तर काही भागात वीज पुरवठाही खंडित करण्यात आलाय। रायगड जिल्ह्यातील म्हसळा शहरात अवकाळी पावसाच्या सरी बरसल्यात। त्यात एक वृद्ध महिलेच्या मातीच्या घरातील एक भाग कोसळलाय। मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षणामुळे घरकुल योजना फक्त मर्जीतल्या लोकांच्या घशात घातला जातोय असा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला। शहापुरात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली, त्यामुळे भात शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। भात शेतीचं पीक शेतात आडवं झाल्यानं शेतकरी हवालदिल झालाय। निसर्गात बदल झाला की मोर आनंदानं नाचू लागतात, त्यात मोराचं सौंदर्य अधिकच खुलतं। यावेळी सांगलीच्या शिराळा तालुक्यात मोरानं पिसारा फुलवून मनमोहक असं नृत्य केलंय। विविध मागण्यांसाठी सिंधुदुर्गात कृषी सहाय्यकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केलं। शासनाने याची दखल न घेतल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आलाय। सोलापुरातील उजनी धरणातून कुरुलच्या डाव्या कालव्यातून सीना नदीत पाणी सोडण्यात आलंय। सीना नदीत उजनीतून तिसरं आवर्तन सोडण्यात आलंय, त्यामुळे शेतकऱ्यांना काही अंशी दिलासा मिळालाय।
यवतमाळमध्येही अवकाळी पावसाचा कहर पाहायला मिळतोय। अवकाळी पावसामुळे केळीबाग उद्ध्वस्त झाली आहे। जवळपास 20 लाखांचं नुकसान झाल्यानं शेतकरी मेटाकुटीला आलाय। सोलापूर शहरासाठी महत्त्वाकांक्षी असलेल्या उजनी दुहेरी जलवाहिनी प्रकल्पाची पाहणी पालिका आयुक्तांनी केली। यावेळी 110 किमी काम पूर्ण झालं असून एका पंपाची प्राथमिक चाचणी घेण्यात आली आहे। कर्जत नगर पंचायतीच्या उपनगराध्यक्षपदी संतोष मेहत्रे यांची बिनविरोध निवड करण्यात आली। पीठासीन अधिकाऱ्यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली। अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या जेजुरी गडावर श्री मार्तंड देवस्थान ट्रस्टला भाविकांनी खोबऱ्यापासून तेल बनवण्याचं मशीन देणगी म्हणून दिलंय। यावेळी या मशीनचा लोकार्पण सोहळा गडावर पार पडला। सांगली जिल्ह्यातील ऐतवडे खुर्द येथे बकऱ्यांच्या कपाळावर बिबट्यानं हल्ला केलाय। या हल्ल्यात 12 बकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला। या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। वन विभागानं बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येते। श्री पांडुरंगाच्या पालखी सोहळ्याचं टाळ मृदुंगांच्या गजरात विठ्ठल नामाचा जयघोष करत प्रस्थान करण्यात आलंय। श्री संत मुक्ताईंच्या अंतर्धान समाधी सोहळ्यासाठी पालखीचं प्रस्थान झालंय। सुरक्षेच्या दृष्टिकोनातून रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी ड्रोन बंदीचा आदेश दिलाय। 17 मे पासून 3 जून पर्यंत जिल्ह्यात ड्रोन आणि हवाई उपकरणांना बंदी असून नियमांचं उल्लंघन केल्यास कठोर कारवाई होणार आहे। अहिल्यानगरमधील बहिरोबा गावासह प्रत्येक तालुक्यात भूमिहीन व बेघर आदिवासी भिल्ल समाजाच्या कुटुंबियांना ग्रामपंचायत हद्दीत घरकुलाचा लाभ मिळावा यासाठी एकलव्य संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। इंदापूर तालुक्यातील सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक पार पडली। यात अजित पवारांच्या जय भवानी माता पॅनलनं सर्वच्या सर्वच 21 जागा जिंकत एक हाती सत्ता मिळवली आहे। त्यामुळे पृथ्वीराज बापू जाचक यांच्या अध्यक्षपदाचा मार्ग मोकळा झालाय। महाडच्या सावित्री नदी पात्रात गाळ उपसण्याच्या कामाला पुन्हा परवानगी मिळाली। मंत्री भरत गोगावलेंच्या हस्ते श्रीफळ वाढवून गाळ उपसण्याच्या कामाला प्रारंभ करण्यात आलाय। या कामासाठी 20 कोटी रुपयांची मंजुरी मिळाली। कराड शहरातील छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारक उभारणीत अडथळा ठरणाऱ्या विद्युत तारा हटवण्यासाठी 92 लाखांचा खर्च असून तो पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी मंजूर केलाय। त्यामुळे आता लवकरच विद्युत तारा हटवण्यात येतील। अतुल भोसलेंच्या मागणीला अखेर यश आलंय। सोलापुरातील टॉवेल कारखान्याला लागलेल्या आगीच्या घटनेनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक बोलावली आहे। MIDC भागात वारंवार आगीच्या घटना का घडतायत याची उपाययोजना आणि सेंट्रल इंडस्ट्रीजची आगीच्या घटनेसंदर्भात सविस्तर चर्चेसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी ही बैठक बोलावली। सोन्याचे वाढते दर पाहता दागिनं घेणं सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेलंय। त्यामुळे हुबेहूब सोन्यासारखे दिसणारे किफायतशीर दरात मिळणाऱ्या बेंटेक्सच्या दागिन्यांना महिला वर्गांनी पसंती दर्शवली आहे। हवेली तालुक्यातील किवळे गावात सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी शासन आपल्या दारी उपक्रम राबविण्यात आला। या उपक्रमात किवळे, मामुर्डी आणि रावेत गावातील अनेक नागरिकांचे प्रश्न सोडविण्यात आले। ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचं निधन झालंय। वयाच्या 86व्या वर्षी पुण्यात त्यांनी अखेरचा श्वास घेतला। चिपळूणमध्ये एका आगळ्यावेगळ्या विवाह सोहळ्यानं सर्वांच्याच भुवया उंचावल्यात। गोवळकोटमध्ये राहणाऱ्या मुस्लिम दाम्पत्यानं त्यांच्याकडे घरकामाला येणाऱ्या हिंदू मुलीचं लग्न लावत तिचं कन्यादानही केलंय। जळगावच्या खासदार स्मिता वाघ यांना संसदरत्न पुरस्कार जाहीर झालाय। अमळनेरमधून नागरिकांच्या वतीने वाघ यांचा भव्य सत्कार करण्यात आलाय। मुंबई मराठी पत्रकार संघ क्रीडा पुरस्कार वितरण सोहळा मुंबईतील मराठी पत्रकार संघ इथे पार पडला। या पुरस्कार सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून भारताचे माजी हॉकी कर्णधार पद्मश्री धनराज पिल्ले,
आणि महाराष्ट्राचे पहिले मिस्टर इंडिया विजू पेणकर उपस्थित होते. फॅन्सी नंबर बाबतचे वाढते आकर्षण राज्यातील आरटीओ कार्यालयासाठी उत्पन्नाचा एक महत्त्वाचा स्रोत ठरलाय. मुंबईत तब्बल 32,821 फॅन्सी नंबरची विक्री झाली. त्यातून आरटीओला 14 कोटींचा फायदा झालाय. मुंबई आणि उपनगरातील आरटीओ कार्यालयांमध्ये हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेटसाठी 1,84,881 अर्ज आले असून आतापर्यंत 90,000 वाहनांना HRP प्लेट बसवण्यात आली आहे. तर मुदतीनंतर नंबर प्लेट नसलेल्या वाहनांवर दंड आकारण्यात येणार आहे. नागरिकांना मालमत्ता कर भरणे सुलभ होण्यासाठी पालिका प्रशासनानं बिल ऑनलाईन उपलब्ध करून दिली आहेत. त्यातही 30 जूनपर्यंत बिलांचा भरणा केल्यास नागरिकांना 10% सवलत देण्याचाही निर्णय नवी मुंबई पालिकेने घेतलाय. भारत काही धर्मशाळा नाही की साऱ्या जगातील निर्वासितांना इथे आसरा द्यावा, असं तीव्र निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदवलंय. 2015 मध्ये एका श्रीलंकन तामिळ व्हिसा घेऊन भारतात आला होता. त्याच वर्षी LTTशी संबंध असल्याच्या संशयावरून त्याला अटक झाली. या प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान कोर्टाने हे निरीक्षण नोंदवलंय. राज्यमार्ग परिवहन महामंडळाच्या सुमारे 2,400 निवृत्त कर्मचाऱ्यांच्या शिल्लक रजांची रक्कम सप्टेंबर 2023 पासून देण्यात आलेली नाहीये. ही थकीत रक्कम सुमारे 80 कोटी रुपयांच्या घरात पोहोचली आहे. सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत प्रथमच जे रुग्णालयात रोबोटिक शस्त्रक्रियांची सुविधा सुरू करण्यात आली आहे. गेल्या 40 दिवसात 30 रुग्णांवर ही शस्त्रक्रिया करण्यात आली.